बावपलीची ओव्हर किती? एक ओव्हर, एक ओव्हर. पहिलं षटक मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. आपल्याला पाहिजे समता गोडवल्या संघाचा संघनायकाने गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. दोन्ही संघाचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू आम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. क्रिकेटची न्याय देवता म्हणजेच क्रिकेटचे पंच मगाशी मी म्हटलं होतं अमित घोरपडे, विनय सिंग, संदीप उरव मॅन फ्रॉम बोरिवली मधून बिलॉंग करतात. आपल्या भेटीला मात्र हा सामना चौथा आणखी चौथ्या फराचा पहिला दिवस आपल्या भेटीला सामना घोडवले आणखी मंथन गवंडीवाडी. तर सामन्याला ते सुरुवात, लेट्स गो कम ऑन. सुरुवात करायच्या सामन्याला आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतोय, स्वागत करतोय. एक 8-10 पावलांचा रनअप घेऊन पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं असेल. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचंय. विकेट कीपर थोडेसे मैदानामध्ये फिल्डिंग सजवताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पंचाच्या डावीकडून पंच मात्र स्टँड मात्र आपल्या पहिला चेंडू पाहायचा वर द विकेट. यावेळेस ऑफ साइडला तटवला चेंडू गॅप मधून जाईल का मैदानाच्या बाहेर पाहावं लागेल आपल्याला. चेंडू मात्र फील्ड केला जातो. पाहता पाहता या ठिकाणावरती 2 धाव ऑन स्कोर वर आपण पाहू शकता. धाव संख्या जाऊन पोहोचली इथे मंथन गवंडीवाडी संघाच्या ऑन स्कोर बोर्ड 2 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा. संघाचं खातं मात्र इथे उघडलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय गोलंदाज. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने केला. स्कुलच्या दरम्यान गॅप मध्ये आहे चेंडू पाहायचं आणि चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर मात्र पाहावं लागेल. इथे मात्र फील्ड केला जातोय. चेंडू मात्र स्कुलच्या दरम्यान परंतु 2 धावा या ठिकाणी काढण्यासाठी मात्र सज्ज होतोय. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या झाल्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 4 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो प्रमोद. सलामीची जोडी मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पाहायचं आपल्या बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. पाहायचं थोडासा आदळलाय परंतु एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची सत्ता होईल का आणि इथे पाहता पाहता मात्र इथे दुसरी धाव मात्र पूर्ण होते. काय कमबॅक मात्र इथे केलाय. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे 2 धाव मात्र पूर्ण केले. धाव संख्या पुन्हा एकदा भरपडे 2 धाव संख्या झाली आहे 6 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजाचं नाव सांगायचंय अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाकडून समता घडवल्या संघाकडून अजिंक्य राईट अप वरती विकेट. यावेळेस पाहायचा ऑन साइडला कॅप मध्ये तटवला चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे मिळेल सिंगल. आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. अरे आयुष्य रणांगण जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तू फक्त पुढे जात राहा मित्रा. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. एक दिवस यश तुझ्या पुढे नक्की झुकेल. ते यश झुकण्यासाठी ते मेहनत करावी लागेल मित्रांनो. मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय अजिंक्य. यावेळेस मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतात सीमारेषा पार. कमांडीचे 4 धावा. स्कोर साठी जे जोडले प्रत्येक मनापासून स्वागत. या ठिकाणी प्रतीकसाठी एक गुड न्यूज. आपल्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज इथे आलेला आहे आपल्याला. गणेश साळवी सरांकडून प्रत्येक षटकारासाठी आपल्याला इथे
₹200 कॅशनच नाव सांगायचं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसऱ्या षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज. नाव सांगायची विनंती असेल. प्रशांत. अजिंक्यनं 7 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या आणि आता पाहायचंय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रशांत. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकट असं तुला थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे जिंकलास ना तर गर्दी तुझ्या सोबत असेल. जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. तर संघर्ष करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल ना तर इथे मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रशांत. पाहिजे आपल्या 7 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी मात्र किती धावा खर्च करू शकतो. इथे अजिंक्यनं मात्र 7 चेंडू मध्ये 11 धावा दिल्या होत्या आणि आता विदाउट लॉस 11 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. मंथन गवंडीवाडी हा संघ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि इथे दांडी गोल दांडी गोल दांडी गोल कमान डिझे. गोलंदाजी केली इथे मात्र प्रतीकला बॅट तुझी डगआउटच्या आसऱ्याला पाठवला. आता प्रमोद आहे. आता बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातोय. प्रत्येकने मात्र त्याचं काम केलं. फायचं वैयक्तिक पहिलं मात्र दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रशांत. प्रशांतने मात्र विकेट्स मात्र मिळवून दिली प्रत्येकची आपल्या संघासाठी. समता घोडवल्या संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणखी मंथन गवंडीवाडी हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये शिवरायांच्या पावनभूमीमध्ये या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आयोजकांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज. आता बॅक टू डगआउटच्या आसऱ्याला आमच्या सोबत जोडले जातात. प्रत्येक आपलं मनापासून स्वागत. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न इथे मिस फिल्डिंग होते. थोडस गचाल क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची सांगता होईल का? येस 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 दुसऱ्या धावेची सांगता होईल आणि आता पायचे पंच मात्र या चेंडूवर निर्णय देतील. पायचा तिसऱ्या धावचा कॉल होईल का? परंतु आणि पंचाचे 2 हात समांतर रेषेमध्ये पंच आम्हाला सांगतात की दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. म्हणजेच हा वाईट चेंडू आणि धावसंख्या जाऊन 3 एक्स्ट्रा पोहोचते. धावसंख्या झाली त्या 14 या आकड्यावरती. मंथन गवंडीवाडी हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते प्रशांत. यावेळेस हलक्या हाताने केला ऑन साइडला. इथे अलॉंग दी कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून ज्याला आपण चिक्की रन्स म्हणतो दुसरी धाव मात्र इथे पूर्ण होते. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकताना मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. आयुष्यामध्ये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे. कोणता संघ इतिहास घडवणार हे मात्र पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे 2 हात समांतर रेषेमध्ये. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू नाका हा चेंडू वाईटच्या अवांत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पोहोचले 17 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये मंथन गवंडीवाडी पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज होतोय. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. तट्याच्या आतमध्ये चेंडू मिड ऑफच्या दरम्यान चेंडू फील्ड होते. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु नाही एका धाव मात्र समाधान मानावं लागते. सुंदर अशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. मंथन गवंडीवाडी या संघाच्या दोन्ही बॅटर कडून तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. समता घोडवल्या संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या सामने टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. विनंती असेल सुपर ओव्हर मात्र खेळवली जाणार नाही या मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज. यावेळेस मोठा प्रहार. तट्याच्या आतमध्ये चेंडू पाहायचे. इथे झेल होईल का? परंतु ना 1 धाव पूर्ण होते. इथे चेंडू फील्ड केला जातोय आणि पाहता पाहता इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. थोडा थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा 30 दशक तोच दर्रा घेऊन. अरे पराभवाने माणूस कधी संपत नाही, प्रयत्न सोडतो तो संपतो. पराभवाने माणूस कधी संपत नाही, प्रयत्न सोडतो तो संपतो.
म्हणून मित्रांनो कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही. धावसंख्या 1 ने सरळते. धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 21. मंथन गवंडीवाडी ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. आपल्या संघासाठी मात्र प्रशांत स्ट्रायकिंग एजला सज्ज आहे. तो मात्र बॅटर पाहायचंय. राईट अप ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळला ऑफ साईडला 38च्या आतमध्ये चेंडू स्वतः फील्ड करतोय गोलंदाज. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकाची सांगता होते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाची सांगता होते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. गवंडीवाडी हा संघ आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतो. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन कोण गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होणार हे मात्र पाहावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आई एकविरा साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद नाचणं म्हणजे क्रिकेट. सर्व जात धर्म पक्ष भेदाने विखुलीने मन क्रिकेटसाठी एकत्र येतात. मित्रांनो हे दिलं आपलं क्रिकेटनं. गावा खेड्यापुरता मर्यादित असणारा खेळाडू 7 समुद्र पलीकडे जाऊन क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतो. मित्रांनो हे दिलं आपलं क्रिकेटनं. नोकरी शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान. दीपक नोकरी शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो. मित्रांनो हे दिला क्रिकेटनं. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा बदलल्या. क्रिकेटचा धर्म झाला संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा एकमेव भगवान म्हणजे रमाकांत नाचरेकरांचा शिष्य, शतकांचा शतक ठोकणारा द गॉड ऑफ क्रिकेट, द गॉड ऑफ क्रिकेट, द गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. यावेळेस मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू गावकरांच्या दरम्यान जातोय. इथे चेंडू फील्ड होतो आणि चेंडू जातो. पंच आम्हाला सांगतील सीमा रेषा बाहेर. आणि पाहिजे थोडीशी मिस फिल्डिंग. चेंडू जाईल का मैदानाला गुदगुल्या करत चेंडू आदळतोय आणि 2 धाव मात्र इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकते. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता धाव संख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झाल्या 27 या आकड्यावरती पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. दीपक एक मोठं नाव संगमेश्वर तालुक्यातलं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी समता घोडवल्या. संघाच्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये गेला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. काय लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. बॅट्समनला काहीसा समजला नाही आणि मी मात्र बॅटरला मात्र फसवला. दीपकचा मात्र आत्मविश्वास मात्र दुगणा होताना आपल्याला पाहायला मिळतं. काय कमबॅक मात्र केले मात्र दीपकने खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज दीपक. मोठा प्रहार पाहायचा. चेंडू हवेमध्ये आहे ऑन साइडला. इथे झेल होईल का? नो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची सांगता होईल का? परंतु इथे होईलच पाहायचं. इथे थ्रो केलाय रवींद्र जडेजा सर सारखा आणि इथे पंचाने अपील केली, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. पंचांनी दाद दिली ना अपील आणि इथे मात्र 2 धावाची सांगता होते 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे आपण धाव संख्या जण पोहोचले. गवंडीवाडी हा संघ मात्र 29 ऑन स्कोर बोर्ड 1 लॉस. टीम गवंडीवाडी आपल्याला पाहायला मिळते. इथे सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी रुपेश दाभोलकर मुंबई घाटकोपर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय दीपक. एक मोठं नाव रत्नागिरी जिल्ह्यामधलं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा आपल्या गावासाठी खेळणारा हा खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळायला पाहायला मिळतोय आणि आपल्याला पाहायचंय. इथे मात्र स्टार्टिंग एजला सज्ज होतोय प्रमोद. हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांना दाद दिले, परंतु जातोय निर्धाव चेंडूचे सांगता होते आणि इथे मात्र डॉट चेंडू जात होते दीपकचा आपल्या संघासाठी. संघ या ठिकाणी धाव संख्या जाऊन पुन्हा एकदा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 29 आकड्यावरती थोडीशी स्थिरावली आहे धाव संख्या. इथे पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र प्रशांतला करावं लागेल. बॉडीला आदलतोय चेंडू, काहीसा समजला नाही, परंतु इथे थ्रो केला जाईल. येस, परंतु पकडला मात्र इथे थ्रो. बॉलरने स्वतः काही तसं कान मात्र देतोय, परंतु इथे मात्र धाव संख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकते. धाव संख्या 1 ने वरती धाव संख्या झाली ऑन स्कोर बोर्ड 31 लॉस. गवंडीवाडी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती घेऊन आलाय तो दीपक.
सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पूर्ण स्टेडियम पहा खच्चाखच भरले. जिथे पाहाल ना तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. टॉस का बॉस मध्ये आपले क्रिकेट प्रेक्षक मात्र या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 दिवसामध्ये 75,000 दर्शक इथे येणार, हे मात्र नक्कीच ही स्पर्धा मात्र रंगणार. आणि ही स्पर्धा रंगवण्यासाठी सगळ्यांचा हातभार मात्र इथे लागणार. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी ऑर्गनाइज केले, खरोखरच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, श्रमदान केलं, मेहनत केली, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. तुमच्या श्रेयामुळे, तुमच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा मात्र नावारूपाला येणार. ते मात्र तील मात्र शंकाने वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र 4था षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन येतो. गोलंदाज नेम महेश पाहिजे. महेश आपल्या संघासाठी किती धावा इथे खर्च करतो आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो प्रमोद माइन फ्रॉम गवंडीवाडी. हा संघाचा एक मोठा खेळाडू, मोठं नाव. मित्रांनो, क्रिकेटमध्ये म्हटलं ना तर आपण कुठेही खेळायला जातो त्यावेळेला आपल्याला नावाने शिकून ओळखत नाही तर गावानेशी ओळखतो. ह्या गावाचा आहे तो, त्या गावाचा आहे. त्यासाठी आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती महेश सजवते. पंचांच्या डावीकडून एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन. मूर्ती लहान कीर्तिमान असं म्हटलं तरी काय हरकत नाही. इथे जादुई गोलंदाजी करेल का, इथे मात्र बॅट्समनला फसवेल का, हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते. मोठा प्रहार ऑफ साईडला पाहायचंय. डीप मध्ये खेळाडू आहे, इथे मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेची सांगता होईल का, थोडीशी मिस फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते डीप लॉंग ऑफला. परंतु 2 धावा घेण्यासाठी आम्ही काही कमी नाही, त्याने करून दाखवलं. 2 धावा पुन्हा एकदा ऑन स्कोर बोर्ड एकशा जोडल्या जातात. पुन्हा एकदा प्रमोद स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज होतोय. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये गेली होती. प्रतीक आणि प्रमोद अजून स्टँड आहे मैदानामध्ये. इथे फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू दी डगआउट. कम ऑन डीजे, वेअर आर यू. यावेळेस लेक्साच्या दरम्यान टटवला चेंडू. पाहायचा लॉंग दी कार्पेट पाहायला मिळतोय आणि चेंडूच्या पाठी मात्र क्षेत्ररक्षक धावतो पाहण्यासाठी, इथे चेंडू फील्ड करण्यासाठी. परंतु 2 धाव पूर्ण होते. 3ऱ्या धावेचा कॉल आहे पाहायचा आपल्याला. पंच आताच्या धावा मात्र आम्हाला इथे कळीत करायच्या, आम्हाला सांगायच्या. पंच आताच्या चेंडूवरच्या धावा 4 धावा. थँक्यू सो मच. 4 धावा मात्र धावून काढल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे धावा मात्र जोडल्या जातात. धावसंख्या जर पोहोचले 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पोहोचले 36 टू लॉस. गवंडीवाडी टीम आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय महेश. खेळण्यासाठी आता सज्ज आहे बॅटर. महेश ओर द विकेट. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग शिक्षा जास्तच बाहेर आणि पंचाने वाईट करार दिला. हा चेंडूला वाईट घोषित केले. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते कारण की बॅट्समनला माहित होतं की हा चेंडू वाईट नक्कीच जाणार आणि की पंचाने त्याला वाईट घोषित केले. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. बॅटर पाहायचं मोठं नाव आपल्या संघासाठी खेळण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. विकेट किपरच्या चेंडूला फील्ड केलंय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. काय कमबॅक मात्र केले महेशने. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्या संघासाठी धाव मात्र वाचवण्याचं काम करतोय महेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचं झेल होईल का. आणि येस, काय कॅच मात्र पकडले आणि पंच सांगतायत आपल्याला इथे नो. चेंडू कॅच मात्र पकडले होते परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आणि नो चा फ्री हिट. आय थिंक सो नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पंच आम्हाला सांगतात येणार आहे चेंडू. नक्कीच इथे मात्र फ्री हिट असेल. पाहायचं पुरेपूर फायदा घेईल का महेश हा चेंडू.
फ्रंटला खेळून केल्याचा प्रयत्न पाहायचं इथे झेल होतोय का आणि इथे झेल मात्र सुटतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची सांगता होईल का? येस 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 इथे 2 धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाले 41 या आकड्यावरती मंथन गवंडीवाडी हा संघ ऑन स्कोर बोर्ड 2 लॉस 41 रन 2 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो महेश आपल्या संघासाठी. यावेळेस काय फटका मारला, लाफा दिला लावून स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातो. पंच आम्हाला सांगता सीमा रेषेवर ते फक्त 5 धावा करायच्या मित्रांनो मैदानामध्ये. त्यासाठी संघर्ष करावा लागेल मित्रांनो. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबवण्याचं धाडस मात्र निर्माण करू शकते. आत्मविश्वास हा यशाची हमी देऊ शकत नाही परंतु आत्मविश्वास हा यश प्राप्त करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकतो. ते यश जर आपल्याला प्राप्त करायचं असेल ना मैदानामध्ये तर चांगली मात्र इथं बॅटिंग करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र 5 षटक घेऊन बॉलरचं नाव सांगायचं इथे. धावसंख्या झाले 45. प्रशांत ओके वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघासाठी मात्र 5वं षटक घेऊन येतो प्रशांत. पाहायचंय इथे चकमा देईल का बॅटरला. प्रशांत पाहायचं इथे मात्र प्रत्यक्ष बॅट मधून अफलातून स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संघ अडचणीमध्ये होता त्या संघाला पुढे घेऊन जायचं मात्र काम मात्र केलं प्रत्येकीने. काय मॅच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन 20, 21, 22 पर्व चौथ्या पर्वाचा हा पहिला दिवसाचा हा पहिला सामना मात्र आपल्या भेटीला आलाय. तो मंथन गवंडीवाडी आणखी समता घोडवली या संघात दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. सर्व स्टेज पाशी जे आसनस्थ झालेले मान्यवर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मी. रुपेश दाभोलकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघासाठी मात्र 5वं षटक प्रशांत. प्रतीक साठी पाहिजे ओट दी विकेट. यावेळेस मोठा प्रहार ऑन साइडला चेंडू जाईल का? 1 बॉल बाउंड्रीच्या बाहेर. येस 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 कोणत्या दरम्यान 4 धावा. यावेळेस लेग शिक्षा जास्तच बाहेर. पंचाचे 2 हात मात्र समांतर रेषेमध्ये. पंच आम्हाला सांगतायत की दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. हा वाईट चेंडूची सांगता होते. धावसंख्या 1 ने सरकते. धावसंख्या झाली आहे कंप्लीट 50 धावा ऑन स्कोर बोर्ड. जोरदार टाळ्या होऊ द्या इथं गवंडीवाडी संघाच्या 50 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतं. फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. चेंडू थोडासा अनफिल्ड होतोय विकेट किपरच्या माध्यमातून परंतु इथे मात्र 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला नक्कीच सांगणार. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 51 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या झाल्या 51. गवंडीवाडी हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतो. पाटगाव गवंडीवाडी आपल्या भेटीला स्पर्धा एक सकारात्मक ही स्पर्धा आपण सगळेजण पाहतोय, आनंद घेतोय, आनंद लुटतोय आणि तो आनंद लुटत असताना हे खेळाडू आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो यापुढे आपण खेळणार आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. बऱ्याचशा क्रिकेटच्या परिभाषा आम्ही तुम्हाला या 3 दिवसामध्ये नक्कीच आम्ही तुमच्या भेटीला आणून देणार. त्याबद्दल तिल मात्र शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सजवते गोलंदाज. ओढ विकेट. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. इथे मात्र पाहिजे आणि इथे मात्र वाटतं माघारी परतावं लागेल. येस पंच आम्हाला सांगतात या दिजेवाले बाबू जरा गाणा लागा. तो आपण पाहू शकता ज्या युवराज सिंगने 6 चेंडू मध्ये नामवंत इंग्लंडच्या गोलंदाजाला स्टोर बोर्डला 6 चेंडू मध्ये 6 षटकार 2007 मध्ये ठोकले होते आणि तोच मात्र आता बॅटर मात्र आपल्याला युवराज
रोहन माइंड फ्रॉम पाटगाव गवंडीवाडी हा संघाचा एखादा बॅट्समन मात्र आपल्याला पाहायला मिळतो. रोहनचा आहे. रोहन डॉक्टर पाहिजे MBBS डॉक्टर खेळताना आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज पाहिजे. यावेळेस मोठा प्रहार ऑन साइडला इथे आणि चेंडू जातो मैदानाला बिलकुल करत शांत बॅट्समनच्या बॅट मधून अफलातून लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडू अनफिल्ड झाला. इथे फील्ड झाला नाही आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या. आयोजकांना विनंती असेल आपले लाईनमॅन कुठे असेल त्यांना तिथे स्टँड करायचंय. विनंती असेल आयोजकांना. बॉल चेंडू मिळत नाहीये. आयोजक प्लीज विनंती असेल. लाईनमॅन श्रीकांत गवंडी आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण की तिथे खेळाडूंना जास्त मेहनत करावी लागते. आपल्या आयोजकांना विनंती असेल की तो चेंडू आणून द्यायचा तिकडे. लाईनमॅन्स कुठे असेल त्यांना पाठवायचे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हार्दिक स्वागत. मंडन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाटगाव गवंडीवाडी आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा पर्व 4. या 4थ्या पर्वाचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समता घोडवल्या आणखी मंथन गवंडीवाडी. ओके चेंडू भेटला इथे. आता पाहायचंय या षटकातले मात्र 2 चेंडू शेष आहे. रोहनला काही तर बॅटिंग मिळणार की नाही हे मात्र एक मनामध्ये निश्चय आहे. मनामध्ये एक निर्धार घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आपला संघ मात्र अडचणीत नाही. तिला मात्र शंका नाही. परंतु मी माझ्या बॅटच्या माध्यमातून मोठमोठे प्रहार मोठमोठे अतिक्रमण मोठमोठे आक्रमता दाखवू शकतो. तेवढी आक्रमता रोहनकडे आहे. परंतु काय करणार रोहन मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. त्यासाठी एक सिंगल काढून त्याला स्ट्रायकिंग देणं गरजेचं आहे. ते रोहनला अफलातून दर्जेदार बॅटिंग ज्याच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. तो रोहन मात्र मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतो. हलक्या हाताने प्रयत्न इथे कट करण्याचा प्रयत्न आणि लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू. पंच आम्हाला खुणवतात की हा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव एक्स्ट्रा जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचले 56 या आकड्यावरती. मंथन गवंडीवाडी हा संघ 56 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होते. गोलंदाज हलक्या हाताने पुन्हा एकदा वाईट चेंडू वाईट करार. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. वी आर द रिक्वेस्ट फॉर बोथ टीम प्लीज डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा महत्वाचा असतो. इथे मात्र रोहनला कधी स्ट्राईक मिळेल एक मनामध्ये निश्चय घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि पूर्ण पब्लिक इथे प्रेक्षक सांगते रोहनला कधी बॅटिंग मात्र मिळणार हे मात्र नक्की. पुन्हा एकदा फ्रंट लाईट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. इथे पाहायचं चेंडू झेल होईल का परंतु नाही. तीन प्लेयर्स मात्र चेंडूला फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये. तिसरी धाव येणार का परंतु नाही. ते 2 धावर मात्र समाधान मानावं लागेल. या षटकात मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असेल परंतु मात्र इथे नाकाम होताना मात्र पाहायला मिळते. इथे बॅटिंग मात्र मिळणार नाही रोहनला. ज्या उद्देशानं ज्या हेतूनं मात्र मैदानामध्ये रोहन गेला होता परंतु नाही. यावेळेस मला वाटतं एज लागले. येस नक्कीच. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतो बाद. कमॉन डिझो. जंगम तुलसने डिंगडॉंग तुलसने कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. विनंती असेल आपल्याला. डिंगडॉंग तुलसनी कर्णधार जर कुठं असेल तर त्यांनी प्लीज कम ऑन द स्टेज पाशी संपर्क साधायचा. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला इथे आमंत्रित केलं जाते. तर 60 रन मात्र करायचे आपल्याला. समता अडवल्या संघाला काय बॅटिंगचा नजरानं आपल्याला पाहायला मिळालाय. मोठमोठे स्ट्रोक मोठमोठे आक्रमता इथे मात्र पाहायला मिळाले परंतु इथे मात्र युवराजला बॅटिंग मात्र मिळाली नाही. थोडंसं नाखुश होऊन बॅक टू डगआउटच्या आठसराला मात्र येतोय. दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून एक अफलातून बॅटिंग अफलातून दर्जेदार मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि आता 60 धावा करायच्या आहे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये कोण येणार. समता घोडवली या संघाकडून. 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडू मध्ये आपल्याला धाव संख्या करायची आहे. ऑन स्कोर बोर्ड 60 धावा. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. त्या माध्यमातून मात्र इथे आपल्याला बॅटिंग करावे लागेल मित्रांनो मैदानामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. सलामीची जोडी लवकरात लवकर विनंती असेल आपल्याला की मैदानामध्ये पाठवायचे. पंचांचं सुद्धा मनापासून स्वागत. पुन्हा भेटूया 5 मिनिटांना याच माईक वरती.
माझ्याशी जोडले जातात सागर दादा, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट कंपल्सरी करायचं तर 60. तर जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. माझ्याशी स्कोरर साठी जोडले गेले सागर दादा, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. या स्पर्धेसाठी आपला सुद्धा खारीचा वाटा, महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर आता सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाते आपल्या क्रिकेटमध्ये तसं हॅलो हॅलो की स्वतःच्या आई वडिलांचं छत्र डोक्यावर नसून सुद्धा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. स्वतःच्या बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारा आर पाटील आबा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवू शकतात, गृहमंत्री पद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा नेल्सन मंडेला जगाला शांतीचा संदेश देऊ शकतात. तर इतक्या अनेक लोकांनी आपलं आयुष्य मात्र शून्यातून विश्व निर्माण केलं आणि इथे मात्र समता घोडवल्या संघ त्यांचं आयुष्य मात्र शून्यातून विश्व निर्माण करतो का आणि तीच चेंडू मध्ये 60 धावा करतो का हे मात्र पाहायचंय. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पटवायची आपल्याला. इथे मी विनंती करतोय की सलामीची जोडी 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचंय. समता घोडवली आपल्याला 30 चेंडू मध्ये 60 धावा, टार्गेट कंपल्सरी चेस. दिशेने जायचंय. सलामीची जोडी मात्र जाताना मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. अजिंक्य आणखी दीपक आणखी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. प्रतीक गवंडी संगमेश्वर तालुक्यातील एक मोठं नाव आपल्या भेटीला आलेलं आहे. प्रतीक गवंडी पाहिजे 7 चेंडू. या 7 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी किती धावा खर्च करू शकतो.
सलामीची जोडी मैदानामध्ये पंचांना विनंती असेल की स्पीड अप ठेवा, फास्ट केला. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी आमच्या भेटीला आलेला आहेत. दोन्ही पंचांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो, जे बिलॉंग करतात बोरिवली, मॅन फ्रॉम बोरिवली मुंबईतून. अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी अचूक निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी पाठवत आहे भर उन्हामध्ये, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. आता दीपक आणखी अजिंक्य 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 30 चेंडू मध्ये आपल्याला टार्गेट कंपल्सरी 30 करायचे आहे. लेट्स गो. कमर सुरुवात थोडस इथे पहिल्या षटक मात्र पॉवर प्लेच असेल. त्या पहिल्या षटकामध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहावं लागेल. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे, दीपक नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे आणि प्रतीक पंचांच्या उजवीकडून सामन्याला होईल सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आहे तो अजिंक्य, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे दीपक, आणखी प्रतीक 7 चेंडू टाकेल. पहिलाच चेंडू एक 10-12 फॉलांचा रन, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली, लेन चांगली. प्रतीकने काय गोलंदाजी केले, प्रतीकचं कौतुक करावं तेवढं कमी. काय गोलंदाजीचा नजराना मात्र आपल्याला पाहायला मिळतो इथे या मैदानामध्ये. पाडगावच्या पहिला चेंडूचे डॉट चेंडू न सांगता होते सुंदर अशी गोलंदाजी प्रतीकची. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते प्रतीक, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पायचा ऑफ साइडला गॅप मध्ये चेंडू आहे, लॉंग ऑफला इथे चेंडू फील होतोय. दुसरी धावेची सांगता होईल का, आणि पाहता पाहता इथे रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे 2 धाव पूर्ण होतात. इथे मात्र संघाचं खातं उघडलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती. पहिला चेंडू मात्र प्रतीकचा डॉट गेला आणि त्याच्यानंतरला आक्रमता दाखवले बॅट्समनने, आणखी 2 धावा काढल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज पाहायचे. यावेळेस एबी डिव्हिलियर्स सराचा स्ट्रोक, काय अफलातून बॅटिंगचा नजराना. कमॉन डीजे, बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषेवर चौकार. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. यावेळेस बिहाइंड द विकेट चेंडू केला, रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र इथे एक धाव पूर्ण ऑन स्कोर बोर्ड एकदा सोडली जाते. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर असं एक चिक्की रन आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, तो चिक्की रन्स मात्र गेला. धावसंख्या जर पोहोचले 7 या आकड्यावरती विदाउट लॉस समता घडवल्या संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता दीपक पाहायचंय आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातलं एक मोठं नाव मैदानामध्ये खेळत असताना इथे मोठमोठे स्ट्रोक येतील का. कट केला चेंडू ऑफ साइडला, पाहायचंय इथे चेंडू जाईल का, मैदानाच्या बाहेर पाहावं लागतंय आपल्याला, आणि इथे फील्ड होतो का. आणि इथे मात्र धावसंख्या तर किती देतील हे मात्र पाहावं लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. पंच आताच्या धावसंख्या करतात 3 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. कट केला दीपकने चेंडूला ऑन साइडला, इथे मात्र पॉइंट साइडला, आणखी मात्र 3 धावा सहजरित्या मात्र आपल्या संघासाठी मात्र काढून दिली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सजवतं अजिंक्य, पाहिजे दीपक नॉट चेकिंगला सजवतं, प्रतीक मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सजवतोय पंचांच्या उजवीकडून. पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिजे स्क्वेअर लेगचा चेंडू जातोय, परंतु एका मात्र समाधान मानावं लागतं. इथे चेंडूला जज केला आणि चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु एका मात्र इथं समाधान मानावं लागेल. प्रत्येक चेंडू मित्रांनो मात्र तुम्हाला इथे कट करावं लागेल. मी मगाशी म्हटलं होतं की ज्या खेळाने तुम्हाला वेळ लावले ना, तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुमच्या म्हणजे चांगली ओळख निर्माण करून दिली ना, तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार एक केले, तो खेळ म्हणजे क्रिकेट. अरे एखाद्या प्रेयसीवर आपण प्रेम करतो मित्रांनो, त्याही पेक्षा द्विगुणित प्रेम आपण ज्या खेळावर करतो ना, तो खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट, आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट, एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आणि संघामध्ये एकात्मता असणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज नाव प्रसाद गवंडी, पाहायचे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. 6 चेंडूचा खेळण्या, 6 चेंडूच्या खेळामध्ये मी माझ्या संघासाठी मात्र किती धावा खर्च करू शकतो हे मात्र पाहायचंय. प्रसाद
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे मात्र सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. दीपक आहे, अजिंक्य आहे, तेवढी मोठी धुरा आहे, तेवढी मोठी क्षमता आहे त्यांच्याकडे हा सामना झुकवण्याची. त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल मात्र मित्रांनो मैदानामध्ये. पहिलं चेंडू यावेळेस पाहायचे ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहे. पाहायचे चेंडू फील्ड केल्यासाठी धावतोय. पाहता पाहता 2 धाव मात्र पूर्ण होते. पुन्हा एकदा अजिंक्यच्या बॅट मधून 2 धावाचा नजराना मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. काय बॅटिंग मात्र केली. त्याच पद्धतीने मात्र फिल्डिंग आपल्याला ऑन साईडला लॉंग ऑनच्या दरम्यान पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र 2 धावा मात्र समाधान मानावं काय हरकत नाही. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर चौकार षटकार आले नाही तरी चालतील, परंतु सिंगल डबल आपण खेळणं गरजेचं आहे. इथे डॉट चेंडू गेला तर अंडर प्रेशर मात्र नक्कीच येणार बॅट्समन, हे मात्र तितकंच कर. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सजवते गोलंदाज. यावेळेस भिरकावून दिलाय, जाईल मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायचे आपल्याला पंचांचा निर्णय थोड्याच वेळात. सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या जर 15 या आकड्यावरती अजूनही आपल्याला जिंकण्यासाठी 43 धाव करायच्या मध्ये. 43 आणखी 17 टोटली 60 होतात. त्यासाठी मैदानामध्ये मेहनत करावी लागेल. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. समता घोडवल्या संघ अजिंक्य आणि त्याचप्रमाणे दीपक अजूनही मैदानामध्ये तैनात. तेवढी आक्रमकता दाखवण्यासाठी सज्ज होतात. मोठमोठे प्रहार, मोठमोठे आक्रमकता मी माझ्या संघासाठी खेळू शकतो, करू शकतो. आय कॅन डू इट, मैं कर सकता हूं. तेवढी क्षमता मात्र त्यांच्याकडे आहे. अजूनही त्यांची विकेट्स मात्र गेली नाही आणि त्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. यावेळेस लेग शिक्षा जास्तच बाहेर. पंचांचे 2 हात मात्र समांतर रेषेमध्ये. पंच आम्हाला सांगतात की दिस डिलिव्हरी इज नॉट गुड, म्हणजे हा वाईट चेंडूचे सांगता होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या झाले विदाउट लॉस 18 या आकड्यावरती. समता घडवल्या संघ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज पाहिजे. इथे मात्र कट केलाय पाहिजे, सजवलाय फटका डीप मध्ये खेळाडू आहे लॉंग ऑनला. इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण होतात. आणखी पुन्हा धावसंख्या जण पोहोचली 2 या आकड्यावरती एक्स्ट्रा जोडली जाते. धावसंख्या झाली 20 या आकड्यावरती विदाउट लॉस. समता घोडवल्या संघ मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर आणि कटिबद्ध एक निर्णयात्मक स्पर्धा या स्पर्धेचं मात्र आयोजन या ठिकाणी केलंय. या आयोजकांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेस बिहाइंड द विकेट चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायचा आपल्याला आणि पंच आम्हाला थोड्याच वेळात निर्णय देतील. सीमारेषा बाहेर चौकार. कर्मभूमि के दुनिया में दोस्तों, कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. अरे कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते, रंग हमी को भरना पड़ता है. भगवान सिर्फ लकीर देते, रंग हमी को भरना पड़ता. आता कोणती टीम इथे रंग भरणार आणि कोणती टीम इथे जिंकणार हे मात्र वेळ ठरवते. त्यासाठी मेहनत करावी लागणार. पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज पाहिजे अजिंक्य. स्ट्रायकिंग हलक्या हाताने खेळलाय, स्वतः फील्ड करतोय गोलंदाज. इथे निर्धाव चेंडूचे सांगता होते. काय कमबॅक मात्र केले गोलंदाजानं. गवंडीवाडी या संघाचा हा एक नामवंत गोलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होईल. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे, दीपक नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. इथे मात्र संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. मोठा प्रहार केल्याचा प्रयत्न आणि बिहाइंड द विकेट चेंडू बॅट बॉलचा संपर्क झाला. आणखी बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून इथे डॉट चेंडूचे सांगता होते. धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला धावसंख्या झाले 24 या आकड्यावरती. 2 षटका केली. धावसंख्या झाले ते 24. अजून आपल्याला जिंकण्यासाठी इथे 26 धावा 36 धावा करायच्या. माफ करा 36 धावा करायच्या. टोटली 60
धावसंख्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे मला वाटतं अजूनही 18 चेंडू आणखी 36 धावा, म्हणजे 18-36, एका चेंडूवर 2 धावा कराव्या लागतील. म्हणजे 12च्या सरासरीने आपल्याला जावं लागेल मित्रा मैदानामध्ये. एका चेंडू मध्ये 2 धावा आपल्याला कराव्या लागतील इथे मैदानामध्ये. आपल्याला मी मगाशी सांगितलं होतं की मित्रांनो 6 चेंडू मध्ये 36 धावा लागतात. त्या 36 धावा ज्याने इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये लावल्या, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, कायरन पोलार्ड यांनी 7 चेंडू मध्ये 36 धावा लावल्या धाव फलकावर, आणि 6 चेंडू मध्ये 37 धावा सुद्धा झाल्या आहेत. त्या म्हणजेच रवींद्र जडेजाने, चेन्नई सुपर किंगचा हा खेळाडू, त्याने 6 चेंडू मध्ये 37 धावा केल्या होत्या. आता इथे मात्र आपल्याला करायच्या आहे. किशोर गवंडी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो. इथे स्टॉप करेल का बॅट्समनला? दोन्ही वेल सेटल मात्र बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये समीकरण करायचं आहे ते म्हणजे 36. जिंकण्यासाठी आपल्याला टोटली 60 धावा करायच्या. 18 चेंडू मध्ये 36 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आता सज्ज होतोय गोलंदाज आपल्या संघासाठी किती धावा खर्च करू शकतो हे मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा पंचांकडे जाऊया. अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. भर उन्हामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी अतिशय सुंदर निर्णय, अचूक निर्णय आमच्या भेटीला, आमच्या गाठीला मात्र पाठवतात. त्या पंचांचं मान फ्रॉम बोरवलीचे तिन्ही पंचांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला सजवते गोलंदाज. पाहिजे मोठा प्रहार, अफलातून स्ट्रोक, गगनचुंबी स्ट्रोक, पाहायचं झेल होईल का? आणि झेल मात्र सुटतो इथे. दीपकच्या बॅट मधून मोठा प्रहार मात्र पाहायला मिळाला होता आपल्याला, परंतु 2 धावा इथे मात्र, आणि पंचाने अपील केले, दाद दिली जाईल, परंतु पंचांनी दाद मात्र फेटाळली. 3 धावा मात्र इथे दीपकला मिळाले आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आकाशाला गवस घालणारा स्ट्रोक होता. इथे मात्र चुकी होते. कॅचेस विन द मॅचेस आपण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो. इथे कॅच नाही तर मॅच सोडलीस की काय? इथे पाहायचं आपल्याला खेळाडूकडून इथे चुकी होते मित्रा. चुकी झाले, चुकीला माफी नाही, आणि चुकीला माफी नाही तर इथे स्टेजवर असणारी चमचमणारी ट्रॉफी पण नाही. स्टेजवर असणारी चमचमणारी ट्रॉफी पण नाही. धावसंख्या जर पोहोचले ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकतो विदाउट लॉस 27 या आकड्यावरती समता घडवली संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज. आता अजिंक्य मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. दोन्ही मात्र बॅट्समन मात्र थैमान घालतायत मैदानामध्ये, काय बॅटिंग मात्र करतात, परंतु इथे मात्र दिल्ली अभी भी दूर है. उस दिल्ली तक हमको जाना है, तो उस हिसाब से हमको सबसे बड़ा जोखिम उठाना पड़ेगा अपने स्ट्राइकिंग एंड से. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज. एक नामवंत गोलंदाज खेळताना पाहायला मिळतो. अजिंक्य स्ट्राइकिंग एंडला सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. आता अजिंक्य मात्र आपल्या स्ट्रायकिंग एंडला खेळताना पाहायला मिळतो. अजिंक्य आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो? दीपक नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. और द विकेट, मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये खेळवला. इथे चेंडू फील्ड होतो परंतु नाही, इथे चेंडू फील्ड झाला नाही. इथे मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं, परंतु खेळाडूला सांगू इच्छितो 3 धावा ऑन स्कोरबोर्ड एक्स्ट्रा जोडल्या जात आहेत. धावसंख्या जर पोहोचल्या 30 या आकड्यावरती. मित्रांनो या भर उन्हामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की आपल्या जीवापेक्षा खेळ हा महत्वाचा नाही, मोठा नाही. आपल्याला दुखापत होईल असं कोणतंही कर्तव्य मैदानामध्ये करू नका. एखादी कॅच जर वरती आपण झेल करतोय, एकामेकाला मित्रांनो कॉल द्या, तू कॅच पकड किंवा कॅच पकडू दे. त्याबद्दल आपल्याला विनंती असेल की आपल्या जीवापेक्षा क्रिकेट मोठा नाही. आपल्याला अनाउन्समेंट करून पुन्हा एकदा वारंवार सांगतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती असं होतं गोलंदाज. ओढतो विकेट. या वेळेस खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू अनफिल्ड होतोय आणि चेंडू पाहिजे मैदानाच्या बाहेर जाईल का? परंतु 2 धावा निश्चित स्कोर काढला, जोडल्या जातात. 3ऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता इथे मात्र 3री धाव मात्र पूर्ण होते. थोडस गचाल क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून झालं आणि चेंडू मात्र बिहाइंड द विकेट गेला आणि इथे मात्र 3 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला, जोडल्या जातात. धावसंख्या जर पोहोचले 33 या आकड्यावरती. 27 नंतर 30, 3 त्याच्यानंतर आणखी पुन्हा एकदा 3 म्हणजे 27 33 धावसंख्या विदाउट लॉस. समता घोडवल्या संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. धावसंख्या झाली ते 33 म्हणजे अजून आपल्याला जिंकण्यासाठी 27 धावा मैदानामध्ये करायच्या आहे. दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये तैनात आहे.
पाण्याची व्यवस्था आहे तिथे. झाले जे players आहेत त्यांनी आउट ऑफ द पार्क मैदानाच्या बाहेर बसायचे विनंती असेल आपल्याला. आयोजकांना सहकार्य करायचे. घोडवली संघ मालक दीपक कांबळे आपल्याला विनंती असेल की आपले जे प्लेयर्स आहेत ते आउट ऑफ मैदानाच्या बाहेर बसवायचे. प्लीज उठलात तर खूप बरं होईल. आयोजकांच्या म्हणण्यानुसार इथं सांगणं आहे. प्लीज आपण उठलात तर खूप बरं होईल. आयोजकांना सहकार्य करायचे मित्रांनो. युट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र ही स्पर्धा बघतोय त्याबद्दल आपण अशा अवस्थेमध्ये जर बसताना आपल्याला जर कोणी पाहिलं तर म्हणतील काय. प्लीज विनंती असेल आपल्याला. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा करार इथे दिला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. मॅच थांबवण्यात येईल. मॅच थांबवायचे. बॅट्समनचं नाव सांगायचं प्रशांत. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅक वरती सजवतोय. गोलंदाज पायचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दरम्यान तिथे खेळाडू आहे परंतु मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेची सांगता होईल का नाही. येस इथे मात्र 2 धाव पूर्ण होतील. स्लॉग मध्ये चेंडू आला आणि चेंडू भिरकावून दिला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दरम्यान 2 धावेसाठी धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. इथे जर आपल्याला ही धावसंख्या मात्र जर पूर्ण करायची असेल तर इथे चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आपली विकेट्स मात्र गेली नाहीये परंतु त्या पद्धतीने इथे आपल्याला बॅटिंग मात्र करावी लागेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सजवते. गोल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट गॅप मध्ये चेंडू व्हायचं इथे येस इथे चेंडू फील होतोय. पाहता पाहता 2 धावा मात्र पूर्ण जोडल्या जातात. आपल्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. समता घोडवली या संघाच्या धावसंख्या जर पोहोचले किती 38 या आकड्यावरती. अजिंक्यच्या बॅट मधून मात्र मोठमोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्यकडे तेवढी मात्र क्षमता आहे तेवढी धुरा आहे. इथे संघ मात्र या संघाला मात्र हा सामना जिंकून देण्याची तेवढी क्षमता अजिंक्यकडे आहे. अजिंक्य अजूनही मैदानामध्ये हलक्या हाताने खेळला मिळेल. सिंगल पाहायचं आपल्याला इथे रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र 1 धाव एक्स्ट्रा स्कोर काढला जोडली जाते. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र
चौथा षटक गोलांच्या ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय. धावसंख्या 39 21 धावा करायच्या तर मैदानामध्ये आपल्याला 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू मध्ये आपल्याला 21 धावा ऑन स्कोरबोर्ड कराव्या लागतील मित्रांनो मैदानामध्ये. त्या पद्धतीने आपल्याला बॅटिंगचा नजराना दाखवावा लागेल. 12 चेंडू आणखी 21 धावा. मी मागासपासून सांगितलं 6 चेंडू मध्ये 6 धावा निघतात मित्रांनो. इथे 12 चेंडू मध्ये आपल्याला 21 धावा करायच्या. त्याबद्दल बॅटिंग मात्र करावी लागेल. आपली बॅटिंग लाईनअप अजूनही बाकी आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपली बॅटिंग मात्र मैदानामध्ये करतोय. आणि तो वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र चौथा षटक गोलंदाज ट्रॅकवर कोणता गोलंदाज घेऊन येणार हे मात्र पाहावं लागेल आपल्याला मित्रांनो. कारण 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या आहेत. ऑन स्कोर बोर्ड 21 धावा. धावसंख्या ऑलरेडी 39 आपल्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकतो. धाव फलकावर धावा 39 आहे. जिंकण्यासाठी आपल्याला अजूनही टोटल म्हणजेच आपल्याला 60 धावा करायच्या आहेत. तर 12 चेंडू मध्ये आपल्याला इथे 21 धावा करायच्या. गोलंदाजाचं नाव सांगायचे प्रतीक गवंडी मात्र गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. राईट हँड बॅट्समन इथे सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकची काय गोलंदाजीचा नजराना लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. इथे बॅट्समनला चेंडू काहीसा समजला नाही. बॅट्समनला असं वाटत की चेंडू मात्र हा वाईट झाला, परंतु नाही. प्रतीकने इथे चकमा दाखवला मात्र आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा प्रतीक कवंडी गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होते. मोठा प्रहार आलाय. एक फ्लॅश स्ट्रोक 1 बाउन्स. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. आणि ते मात्र वसुली डिपार्टमेंटच्या माध्यमातून बॅट्समनने मात्र धावसंख्या जर पोहोचले 43 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 17 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये 17 धावा. समीकरण बदलले. रंगलेली स्पर्धा. 10 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा यावेळेस पाहू शकता आपण ऑन साइडला, परंतु इथे चेंडू मात्र सुटतोय. इथे निसटतो विकेट किपरच्या हातामधून चेंडू. परंतु 2 धावा नक्कीच इथे जोडल्या जातील, परंतु नाही. इथे बॅट्समनला माहिती आहे इथं धावू शकत नाही, कारण की स्वतः इथे मात्र चेंडू फील्ड केलाय, परंतु इथे कोणतीच धाव नाही. धावसंख्या पुन्हा एकदा 2 पुढे सरकता आपल्याला पाहायला मिळते. आणि जिंकण्यासाठी अजून आपल्याला 15 धावा करायच्या. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू मध्ये धावसंख्या करायच्या त्या 15. राईट राऊंड द विकेट. यावेळी मोठा फ्लॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकाधार मात्र समाधान मानावं लागते. काय प्रतीककडे थ्रो केलाय डायरेक्ट रवींद्र जडेजा सरांच्या माध्यमातला हा थ्रो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एकाधार मात्र समाधान मिळालं. विकास गवंडी सर रवींद्र जडेजा यांची आज आम्हाला आठवण आले. जर थ्रो जर आपल्याला बघायचा असेल तर सर रवींद्र जडेजा, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, जॉन्टी रूड्स हे नामवंत जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला तेच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळी हलक्या हाताने खेळलाय. ऑन साईडला गॅप मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये खेळाडू आहे. पायचा चेंडू फील्ड होईल का आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का? नो नो नो. इथे मात्र माघारी परतावा लागतंय बॅट्समनला. फलंदाज होते बाद डगआउटच्या आश्रयाला. बॅक टू दी डगआउट. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येते? इथे मात्र समता घोडवली हा संघ सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय. नंतर गवंडीवाडी हा संघ गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पुढे 47 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आपल्याला अजून 13 धावा करायच्या मित्रांनो मैदानामध्ये. त्या पद्धतीने इथे बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या झाली ते 47. जिंकण्यासाठी अजून आपल्या 13 धावा. 7 चेंडू आणखी 13 धावा. इथे समीकरण बदलेल का? हा येणारा चेंडू डॉट जाईल का? हा येणारा चेंडूवर षटकार येईल का? वेळ मात्र ठरवेल. त्यासाठी 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या त्या 13. इथं मॅच मात्र रंगले आणि रंगलेले मॅच मात्र आपण सगळेजण पाहतोय. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरले. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल ना तिथे क्रिकेटचे प्रेमी आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. इथे कॉन्फिडन्स आपल्याला असणं गरजेचं आहे मित्रांनो. कॉन्फिडन्स जर आपल्याकडे असेल तर ही मॅच मात्र आपण नक्कीच जिंकणार. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू आहे आणि चेंडू मात्र फील्ड होतोय. इथे दुसरी धावेची सांगता होईल का? आणि इथे पाहता पाहता इथे दुसरी धाव मात्र पूर्ण होते. तिसरी धाव होणार नाही नक्कीच. आणि षटक
6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये धाव 6 चेंडू मध्ये 11 धावा. 7 मध्ये 13 करायच्या होत्या तर 6 चेंडू मध्ये आपल्याला 11 धावा टार्गेट कंपल्सरी चेस असेल. आता 6 चेंडू मध्ये 11 धावा इथे होतील का? त्यासाठी आता वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण म्हणजे 5वं षटक घेऊन कोणता गोलंदाज सज्ज होईल गवंडीवाडी या संघासाठी पाहायचंय. अजिंक्य मात्र मैदान गाजवतो, अजिंक्य मात्र मैदान नाचवतोय. अजिंक्य वैयक्तिक 35 19 चेंडू आणि 35 धावावर अजिंक्य मात्र खेळताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्यसाठी जोरदार मात्र टाळ्या होऊ द्या. 35 धावा 19 चेंडू मध्ये 35 धावा आणि इथे मात्र आपल्याला करायच्या आता 6 चेंडू मध्ये 11 धावा. वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज इथे सजवले मात्र पाहिजे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये आपल्याला करायचे आहेत 11 धावा. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. 7 चेंडू आणखी 11 धावा. चॅलेंजर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये आपल्याला धाव संख्या करायची आहे 11. 7 चेंडू मध्ये प्रत्येक मात्र आता पाहायचं किती धावा खर्च करू शकतो. प्रत्येक सालवी मात्र आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये धाव संख्या करायची ते 11. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. अजिंक्य मात्र मैदानामध्ये अजूनही स्टँड आहे, उभा आहे. 7 चेंडू मध्ये 11 धावा. पहिला चेंडू प्रतीकचा यावेळेस थटवलाय चेंडू स्कोअर लेगच्या दरम्यान चेंडू जाईल का? परंतु बांधाला चेंडू आदळलाय मात्र 2 धावा इथे निश्चित पार पडताय. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता पाहता इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे 3 धावा अजिंक्यच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. 3 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातात म्हणजे 6 मध्ये आपल्याला कुठे 11 करायच्या होत्या तर 5 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. समता घोडवली हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी 5 चेंडू मध्ये आपल्याला 8 धावा करायच्या. प्रत्येक गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 चेंडू मध्ये इथे आपल्याला मात्र 8 धावा करायच्या आहेत. खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक बार और ट्राई करो. दोस्तों मंजिल आपके कदम चूम लेगी, बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो. बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो. बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो. त्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स वाढवावा लागेल पुन्हा एकदा गोल ट्रॅक वरती. यावेळेस पाहू शकता एबीटी विलर्स पाहायला मिळतोय आणि चेंडू आता नक्कीच जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? पंच आम्हाला सांगते परंतु नाही. 2 धाव पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. इथे पाहता पाहता तिसरी धाव पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आणखी आपल्याला 3 धावा एक्स्ट्रा स्कोर करायला जोडल्या जातात आणि जिथे आपल्याला 5 मध्ये 8 करायच्या होत्या तर आता इथे आपल्याला 4 मध्ये 4 चेंडू 5 धावा. 55 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. समता घोडवली संघ जिंकण्यासाठी फक्त 5 रन आपको दूर है. उस 5 रन को अगर आपको हासिल करना है तभी आपकी टीम ये मैच जीत जाएगी. 5 धावा करायच्या आहेत. प्रतीक पुन्हा एकदा मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये आहे. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या बाहेर जाईल का? परंतु चेंडू मात्र फील्ड होते तिकडे मिड विकेट दरम्यान. परंतु तिसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता पाहता इथे मात्र नक्कीच तिसरी धाव जोडली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी इथे मात्र समता घोडवली फक्त आणि फक्त 2 धावा करायच्या आहेत. काय बॅटिंग मात्र बॅटिंगचा नजराना. तू तो चमकता सितारा है, तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को संवारा है. और दर्शकों की तस्वीर चाहत की, दर्शकों के दिल में रखिए तस्वीर तेरी चाहत की. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. आणि आता धावसंख्या करायच्या तर फक्त आणि फक्त 2 धावा समता घोडवली संघाला. अटीतटीची लढत आपण पाहतोय.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक फायसे यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय स्कोर लक्षात दरम्यान फायसे वरती एक मिळते आणि इथे मात्र यस 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 नक्कीच मात्र मैदानात कोणी जायचं नाही घडवल्या संघ मात्र विजय होतोय दोन्ही संघाचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो कमॉन डीजे